आज खरं दीपकराव चव्हाण साहेबांच्या प्रचारासाठी सगळे इकडे या ठिकाणी उपस्थित राहिले. मोठ्या संख्येत सर्व फलटण तालुक्यातली जनता या ठिकाणी उपस्थित आहे. 300 रुपयावर हजेरी लावून महिला आपण इकडे या ठिकाणी आणलेला नाहीये. सगळी जनता सगळ्या खुर्च्या ज्या भरल्या आहेत त्या फलटणकरांनी भरल्या. महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दीपकराव चव्हाण साहेबांनी जे काम केलंय ते सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. आता इथे मी दीपकराव चव्हाण साहेबांचा फारसा परिचय देत बसत नाही, कारण 15 वर्ष त्यांच्या कालखंडात आपला त्यांचा चांगला संपर्क आलेला आहे, आपला त्यांचा चांगला सहवास झालेला आहे. आणि डोळे झाकून आपण त्यांच्याच पाठीशी राहावं आणि त्यांनाच येत्या 20 तारखेला मतदान करावं ही माझी नाही, पण खरं म्हणजे अजितदादांचीच इच्छा होती. म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्रात पहिलं नाव यादीत दीपकराव चव्हाण साहेबांचं त्यांनी फोनवरून जाहीर केलं. मग त्यांनी परवाच्या सभेत मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनीच दिलं. महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे या फलटण तालुक्याची कायापालट झाली आहे. सहकारी संस्था ज्या बुडलेल्या त्या परत सुरू केल्या, MIDC आणली, 100-200 कंपन्या या ठिकाणी उभ्या राहिल्या, खासगी व्यवसाय जे उभे राहिले, संस्था ज्या काढल्या, रुग्णालय जे काढलं, अनेक गोष्टी. ग्रामीण भागात ग्रामपंचायती उत्तम पद्धतीने आज आपल्या चालू आहेत. सगळ्या ठिकाणी सगळ्या भरघोस विकास झालेला आहे. म्हणून कुठलीही तक्रार करायला कोणाला जागा नाही. काल जी सभा झाली तिकडे त्या मंचावर सगळे पहिल्या ओळीत आपल्यातूनच काही गेलेले लाचार लाभार्थी त्या ठिकाणी बसलेले. त्यातले पहिले माजी सरपंच यांनी उठून वनवासाची भाषा केली की मी वनवासात कितीतरी वर्ष होतो आणि असं तसं. का कम्युनिस्टचा स्क्रॅप उचलत होता तेव्हा नव्हता का वनवासात? ते आम्हालाही शिकवा जरा. ते रडायचं बिडायचं कसं आम्हाला जमत नाही. ते डोळ्यात बिळ्यात आधी काय गाडीत बसून बोटं घालून यायचे का काय नेमकं करायचं सांगा, म्हणजे पुढच्या वेळी असलं भाषण मलाही जमेल. डोळे बिळे लाल करून रामराजांमुळं. मग त्यानंतर लाभार्थी नाही पण कट्टर विरोधक प्रल्हादराव तात्या साळुंके उभे राहिले बोलायला. माझ्याकडून कारखाना ओढून घेतला. अहो खरोखर तुम्ही डबडं केलेलं कारखान्याचं. तुमच्याकडून कोणी ओढून घ्यायला तुम्ही इकडे नव्हताच. तुम्ही जबाबदारी टाकून ते शेतकरी वारीत टाकून तिथले कामगार वारीत टाकून तुम्ही निघून गेलेला. वर्षाच्या वर अंधार करून तिकडे निसर्गात बसायचे, कधी गोवाला असायचे. अशा अवस्थेत सोडून ते निघून गेलेले. तेव्हा हे सगळे टोळ भैरव जे जमलेले काल, त्यांना सुचलं नाही का की प्रल्हाद तात्यांना गोव्यावरनं उचलून आणू, नाहीतर प्रल्हाद तात्यांना निसर्गावरनं आणू, नाहीतर लाईट बंद केलेले प्रल्हाद तात्या पाठीमागच्या ठिकाणी सुरवडीच्या बंगल्यात बसलेले तिथून खेचून आणू उत्तर द्यायला. हे सुचलं नाही का? निवडणुकीच्या तोंडावरच यांना ही नाटकं कशी सुचतात? नाही तर ह्याच माजी सरपंचांना इतके वर्ष स्क्रॅप उचलताना सुचलं नाही का की कमेंट्सच्या खाली कॉन्ट्रॅक्टराच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत होता का? डोळे मिटून उचलायला जायचे ते लोखंड तिकडे. तक्रार करायला तोंड तरी आहे का? अक्षरशः पानटपरी सारखा झालेला कारखाना आज NCLT मध्ये जाऊन त्या दत्त इंडियानी त्यातून बाहेर काढून आज उत्कृष्ट पद्धतीने आज सुरू केलेला आहे. थकीत बिलं शेतकऱ्यांना मिळालेली आहेत, टप्प्याटप्प्यात मिळत आहेत राहिलेली बिलं, कामगारांचे पगार वेळेवर होत आहेत. आणि अजितदादांनी बोलताना काल कामगारांनाच आदेश केला की माझ्याच पक्षाला मलाच मतं मिळाले पाहिजे. मला खात्री आहे की त्या कामगारांना 101% जाणीव आहे की त्या कारखान्याचं पुनर्जीवन कोणी केलं आणि तुमची आज ह्या वर्षी 2024 ची दिवाळी कोणामुळे साजरा झाली आहे.
आणि ह्या तालुक्यात आदेश चालत नाही, विनंती केली तर मतं मिळतात, हे इतके जवळ असून खरं दादांना माहिती असायला पाहिजे. महाराज साहेबांवर टीका टिप्पणी केली, टोमणे मारले, ठीक आहे, बोलले श्रीमंत श्रीमंत म्हणून उल्लेख करत होते अनेक ठिकाणी. पहिले 15 मिनिटं चांगले गेले, त्यानंतर थोडीफार गाडी घसरली. खऱ्या अर्थाने दादा तुम्हीच श्रीमंत झाला, म्हणूनच तुम्हाला, आम्हाला लाजवू नका श्रीमंत श्रीमंत म्हणून, तुम्ही श्रीमंत झाला म्हणूनच तुम्हाला भाजपाशी हात मिळवणी करावी लागली. आज काय व्हायचं ते होऊन जा, जेलमध्ये टाकलं तरी चालेल, स्वाभिमान घाण ठेवून जगायची आता ही वेळ नाही राहिलेली. राहिलेत 8-7-8 दिवस. योग्य तो उमेदवार निवडा, शांतपणे विचार करून, आपापल्या कुटुंबाबरोबर बसून विचार करून की कोणी खरंच तुमच्यासाठी काय केलंय, जीवाचं रान करून रक्ताचं पाणी करून तुमच्यासाठी कोण पळत आलंय आणि तुमच्या आडी अडचणी सोडवायला कोण नेहमी उपस्थित असतं, या गोष्टीचा विचार करा. आणि मला खात्री आहे की आपण सर्वच येत्या 20 तारखेला तुतारी धरलेला माणूस, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दाबून दीपकराव चव्हाण साहेबांना चौथ्यांदा निवडून द्याल, एवढंच मी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.